नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण मुळ्याचं थालीपीठ बघत आहोत. खूप छान आणि स्वादिष्ट असं होतं आणि छान लागतं. न खाणारे थालीपीठसुद्धा मुळ्याचं थालीपीठ खातील असं छान अशी ही रेसिपी आहे. तर आपण रेसिपीला सुरू करूया. पण त्याआधी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलेली रेसिपी तुम्ही नक्की घरात करून बघा. तर आपण या रेसिपीला आपण सुरू करूया. तर आपण मुळ्याचं थालीपीठ करत आहोत. तर त्यासाठी आपण इथं मुळा खिसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स साहित्य आपण घालणार आहोत. तर या मुळ्यामध्ये मी डाळीचं पीठ थोडं एक 2-4 चमचे डाळीचं पीठ, 2-4 चमचे तांदळाचं पीठ आणि 2-4 चमचे गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर मी इथं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता मी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता मी इथं तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. तर मी इथं ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आहे. आता आपण यामध्ये ओवा घालून घेऊया. तर मी यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये हळद आणि मीठ दोन्ही पण घालून घेऊया. तर मी हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल त्यात तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण मी आता इथं लाल तिखट घालत आहे. तर कोथिंबीर पण घातलेली आहे मी चिरून. आता आपण हे सगळं छानपैकी एकत्र करून घेऊया. पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, कारण का मुळ्याचं पाणी सुटलेलं आहे. त्यामुळं त्या मुळ्याच्या पाण्यातच आपण भिजवून घेणार आहोत पीठ. तर मी इथं मळून तयार केलेलं आहे. आपलं पीठ मळून तयार केलेलं आहे. आता आपण थालीपीठ लावून घेऊया. यामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ ॲड केलं होतं. तर मी बाजरीचं पीठ चमचाभर ॲड केलं आहे आणि मळून घेतलेलं आहे. आता आपण छानपैकी थालीपीठ लावून घेऊया. तर अशा प्रकारे मी थालीपीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण हे छानपैकी खरपूस भाजून घेऊया. आपण आता छान खरपूस भाजून घेणार आहोत. तर मी इथं वरती झाकण ठेवलेलं आहे. आता छान वाफ काढून घेऊया आणि खरपूस भाजून घेऊया. तर मी पलटी करून घेतलेलं आहे थालीपीठ. तुम्ही बघू शकता छानपैकी खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता आपण दुसरी बाजूसुद्धा खरपूस भाजून घेणार आहोत. तर आपलं खरपूस भाजून झालेलं थालीपीठ तुम्ही बघू शकताय, खूप छान असं लागतं. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर असंच थालीपीठ तुम्ही घरी करून बघितलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे ते. आणि अशी जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही जेव्हा चॅनलला माझ्या सबस्क्राईब कराल तेव्हा अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. तर जर माझ्या चॅनलवर तुम्हाला अशी जर रेसिपी ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.